माननीय रोहितदादा पवार यांच्या कार्यालयामध्ये पत्रपरिषद झाली। त्या प्रश्नपत्रिका परिषदेमध्ये दादाचे जे कार्य आणि पवार साहेबांनी जे नामांतराचा विषय घेऊन नामांतर एक नामिक केलं, त्याबद्दल मी माननीय पवार साहेबाचे पहिलं अभिनंदन करतो। आमच्या विचाराचा जो पक्ष असेल, ज्या पक्षाने आमच्यासाठी काय केलं, ज्यावेळेस बाबासाहेबाचे नाव दिलं त्यावेळेस आम्ही आमच्या परीने जोपर्यंत पवार साहेब आणि रोहित पवार आहेत त्यांना आमचा कायमस्वरूपीचा पाठिंबा राहील आणि एकजुटीने ती बी आम्ही जोपर्यंत दादाचे विचार तळागाळापर्यंत त्यांनी जी पोचले। आज तुम्ही सांगा, अल्पसंख्याच्या वेरीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2.5 लाख रुपये होते। दादानी त्या विषयावर विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि त्या आवाजाबद्दल त्यांनी 4 लाख रुपये केले। आज माझ्या गोरगरीब पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मी दादाचे अभिनंदन करतो। त्यांनी 4 लाखाची किमी जाहीर केली आणि गोरगरिबाचे हिताचे प्रश्न त्यांनी जे घेतलेले आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो। यापुढेही दादा सांगतील त्या कामासाठी आम्ही अवरात्र पळणारी माणसं आहोत। आम्हाला साहेबाचे विचार फार मोठे आहेत। माननीय पवार साहेबांनी जे जनहिताचे गोरगरीब दलिताचे जे प्रश्न, तुम्ही सांगा, आज गरिबाचा मुलगा शिकतोय त्याला शिष्यवृत्ती भेटत होती, ती भेटत नाही। हे सरकार आहे नाही, भाजप सरकार हे दलिताच्या विरोधातलं सरकार आहे। आणि त्यांनी काल परवा एक बेंगलोरला कोणतरी काय बोललं वाटतं की हे दलित हे काहीतरी कुत्री आहेत। दोस्तावर तुम्ही तुमचे विचार जरा बदला आणि माणसाला माणूस पण जगू द्या। आम्ही हक्काने बोलतो आणि आम्ही ह्या भारताचे नागरिक आहेत। जो अधिकार आम्हाला आहे तो तुम्हाला बी आहे। बाबासाहेबांनी संविधानामध्ये एक लिहिलेलं आहे, जे तुम्हाला दिले ते आम्हाला दिले, आमचा हक्क कुणी हिरवून घेऊ शकत नाही। आणि तुम्ही जी संविधानाची प्रेस जाळली दिल्लीमध्ये, ती जाळली त्यावेळेस थोडा विचार वेगळा केला, नाही तर तुम्हाला या देशात आम्ही हिंडूसुद्धा देणार नाहीत, असं मी जाहीर तुम्हाला ठाम आव्हान देतो BJP सरकारला। बस।